A very good morning, students. In this video I will explain you the basics concepts of computer programming. So computer programming is an act of writing computer programs which are sequence of instructions written using a computer programming language to perform a specified task by the computer. The computer system is simply a machine and hence it cannot perform any work. Therefore, in order to make it functional, different languages are developed such as known as programming language or simply computer languages. म्हणजेच काय कम्प्युटर प्रोग्रामिंग ह्यालाच मराठीत काय म्हटलं जातं तर कम्प्युटरची भाषा. जर आपल्याला कम्प्युटर ह्या मशीनवरती एखादं काम करायचं असेल तर आपल्याला कम्प्युटरच्या भाषेत आपली माहिती आपल्याला त्या मशीनला द्यावी लागते आणि त्या भाषेत दिल्यानंतर म्हणजेच कम्प्युटरच्या भाषेत रूपांतर केल्यानंतर मगच ते कम्प्युटर त्या माहितीवरती काय करू शकतं काम करू शकतं. राईट. तर जसं माणसांची भाषा असते म्हणजेच काय जर एखाद्या राज्यात आपल्याला राहायचं असेल किंवा जिल्ह्यात आपल्याला राहायचं असेल तर आपण लहानपणी काय करतो लहान मूल मोठं झाल्यानंतर की तिथली भाषा तो शिकून घेतो. मग भाषा शिकायची असेल तर काय करतो आपण त्याच्या मुळाक्षरापासून सुरुवात करतो. पहिला मुळाक्षरे शिकतो मग त्याच्यानंतर शब्द तयार करतो मग वाक्यरचना मग पॅरेग्राफ आणि मग आपण पेपरवरती लिहितो किंवा वाचू शकतो. राईट. तर इथं सुद्धा सेम आहे. जर कम्प्युटरची भाषा आपल्याला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मुळाक्षरांपासून सुरुवात करायला लागेल. त्याच्यानंतर वाक्यरचना शब्द तयार करायला लागतील वाक्यरचना आणि त्या वाक्यरचनेत आपण आपली माहिती कम्प्युटरला काय केली पाहिजे दिली गेली पाहिजे. आणि जर आपण कम्प्युटरच्या भाषेत ती माहिती नाही दिली गेली तर कम्प्युटर त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया करू शकणार नाही. त्यामुळे आपली माहिती जर आपल्याला कम्प्युटरवरती पोहोचवायची असेल किंवा कम्प्युटरवरती त्याच्यावरती प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला कम्प्युटरची भाषा शिकून घेतली पाहिजे आणि त्याच भाषेत आपण आपली माहिती काय केली पाहिजे मांडली पाहिजे जेणेकरून ते काम आपलं कम्प्युटरवरती सुकर होईल. राईट. तर कम्प्युटरची जी काही भाषा असते त्यालाच काय म्हटलं जातं कम्प्युटर प्रोग्रामिंग. So over the last 2 decades, lots of computer languages have been developed. Each of these language comes with its own set of vocabulary and rules, better known as syntax. Furthermore, while writing the computer language, syntax has to be followed literally, as even a small mistake will result in an error and not generate the required output. अगदी खूप दशकांपासून खूप वेगवेगळ्या कम्प्युटरच्या भाषा विकसित केल्या गेलेल्या आहेत. पण प्रत्येक कम्प्युटर भाषेची जी काही व्होकॅब्युलरी आहे म्हणजे शब्दरचना किंवा आपण डिक्शनरी म्हणतो आणि त्याचे जे काही रूल आहेत ते वेगवेगळे आहेत. त्याचे सिंटॅक्स वेगवेगळे आहेत. जसं की आता आपण भारताचं उदाहरण घेऊया. भारतात कितीतरी राज्य आहेत. प्रत्येक राज्याची भाषा एकच आहे का नाही. जर आपण कर्नाटकात गेलो तर कन्नड बोलतो. आंध्र प्रदेश तमिळनाडूला गेलं तर तमिळ. पंजाब गुजरात साईडला गेलं तर मारवाडी भाषा. राईट. म्हणजे प्रत्येक राज्याची भाषा वेगवेगळी आहे. पण पूर्ण इंडियामध्ये जर आपल्याला सगळीकडे एकच भाषा बोलायची असेल तर आपण कुठल्या भाषेचा उपयोग करतो हिंदी. तर हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. आणि जर आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलवरती जर काही भाषांतर करायचं असेल किंवा लोकांशी बोलायचं असेल तर आपण काय वापरतो इंग्लिश. कारण इंग्लिश ही अशी लँग्वेज आहे की ती सर्वसामान्य सर्व लोकांना काय होते समजली जाते. तर कम्प्युटरमध्ये सुद्धा अशा भरपूर लँग्वेजेस तयार केले गेलेले आहेत. प्रत्येक लँग्वेजेस त्याचे शब्दकोश वेगवेगळे आहेत. त्याचे सिंटॅक्स वेगळे आहेत. त्या सिंटॅक्सनुसार ती भाषा कम्प्युटरला दिली जाते. आणि जर ती देत असताना म्हणजे कम्प्युटरला माहिती देत असताना त्या भाषेत आपण काहीतरी चूक केली तर कम्प्युटर आपल्याला एरर दाखवतो. म्हणजेच काय की तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीची माहिती दिली गेली असं तो आपल्याला उत्तर देतो आणि आपल्याला पाहिजे ते काम कम्प्युटरवरती पूर्ण केलं जात नाही. त्यामुळे ज्या काही कम्प्युटरच्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्यातली एखाद दुसरी भाषा आपल्याला शिकून घेतली पाहिजे की ज्या माध्यमातून आपलं काम त्या मशीनवरती सोयीस्कर पद्धतीने पार पडेल. So basically there are 3 main categories of programming languages are available: machine language, assembly language and high level language. तर त्या सगळ्या लँग्वेजेसची 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. पहिली आहे मशीन लँग्वेज, दुसरी आहे असेंब्ली लँग्वेज आणि तिसरी आहे हाय लेवल लँग्वेज. सो व्हॉट इज अ मशीन लँग्वेज और कोड?
This is the language which is written for a computer hardware. Such language is affected directly by the central processing unit of a computer system. तर मशीन लँग्वेज ही फक्त हार्डवेअर कंपोनेंटसाठी तयार केली गेलेली आहे आणि ती फक्त हार्डवेअर कंपोनेंटवरतीच एक्झिक्यूट केली जाते, जी सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या आतमध्ये असते आणि त्याच्यावरती सगळं एक्झिक्युशन म्हणजे सगळं जे काही काम आहे ते पार पडतं. आणि ही भाषा फक्त 2च नंबरमध्ये रिप्रेझेंट केली जाते, ती म्हणजे 0 आणि 1. तर कम्प्युटरच्या हार्डवेअरना म्हणजे आपण काल मदरबोर्ड आधीच्या व्हिडिओमध्ये जो मदरबोर्ड बघितला की ज्याच्यामध्ये भरपूर अशी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट होते, डिव्हाइस होते, तर त्या डिव्हाइसला समजणारी भाषा एकच आहे 0 आणि 1 म्हणजे सिग्नल्स, राईट. तर ती भाषा म्हणजेच मशीन लँग्वेज आणि त्या मशीन लँग्वेज थ्रू जे काय आपली फायनल प्रोसेस आहे प्रक्रिया करायची तर ती पार पडली जाते. तर ती आहे फर्स्ट मशीन लँग्वेज. दुसरी असेंब्ली लँग्वेज. इट इज अ लँग्वेज ऑफ अन एन्कोडिंग ऑफ मशीन कोड दॅट मेक सिम्पलर अँड रीडेबल. म्हणजेच काय, जे लोकांच्याकडून माहिती प्रोव्हाइड केली जाते, म्हणजेच काय, कॉम्प्युटरला आपण जी माहिती देतो कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये ती मशीनमध्ये कन्वर्ट करायचं काम म्हणजे 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं? असेंब्ली लँग्वेज, राईट. तर असेंब्ली लँग्वेजचं काम काय आहे की लोकांच्याकडून म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर जो आहे त्याच्याकडून येणारी माहिती हार्डवेअरला समजेल अशा मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे कन्व्हर्जन करायचं काम कोण करते? तर असेंब्ली लँग्वेज करते. आणि तिसरी आहे हाय लेवल लँग्वेज. ही लँग्वेज इंग्लिश सारखी सिमिलर असते की ज्याच्या माध्यमातून एखादा युजर म्हणजेच कोण? लोक. तर आपल्यासारखे लोक ह्या हाय लेवल लँग्वेजच्या माध्यमातून कॉम्प्युटरला काय करू शकतात? माहिती देण्याचं काम करू शकतात. So this language is simple and easy to understand and it is similar to English language. For example, C, C++, Python, Fortran, Basics, COBOL, Java, PHP. All these languages are come under the high level language. म्हणजे जे काय बेसिक लँग्वेजेस आपण ऐकतो कॉम्प्युटरचे, आपण टेक्नॉलॉजी ऐकतो की पायथॉन प्रोग्रामिंग आहे, जावा प्रोग्रामिंग आहे, सी आहे, C++ आहे, .NET आहे, C# आहे, कोबोल आहे, फॉर्ट्रॉन आहे, PHP आहे. या सगळ्या कुठल्या टाईपच्या लँग्वेजेस आहेत? तर हाय लेवल लँग्वेज. म्हणजे काय की ज्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती युजरला कळू शकतात की ज्या इंग्लिश ह्या लँग्वेजला साम्य आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? आपल्याला पाहिजे ती माहिती कॉम्प्युटरला देऊ शकतो आणि कॉम्प्युटर त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला पाहिजे ती माहिती परत स्क्रीनवरती दाखवू शकतो. So these high level languages are very important as they help in developing complex software. They have the following advantages, right? Basically high level languages चा खूप चांगला उपयोग आहे कॉम्प्युटर मशीन मध्ये. त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करू शकतो. त्याचे काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. हाय लेवल लँग्वेजेस आर सिमिलर टू नॅचरल लँग्वेजेस, देअरफॉर दे आर इझी टू लर्न अँड अंडरस्टँड. हाय लेवल लँग्वेज हे आपण ज्या रेग्युलर भाषा वापरतो आपल्या जीवनात त्या नॅचरल लँग्वेजच्या सिमिलर असतात आणि त्या खूप इझी असतात समजून घ्यायला. हाय लेवल लँग्वेजेस इज डिझाईन इन अ सच अ वे दॅट इट डिटेक्ट्स द एरर इमिडिएटली. म्हणजे काय, आपण माहिती देण्यात जर काही चूक केली तर ते लगेच आपल्याला सांगतात की ही माहिती किंवा हा डेटा किंवा ही व्हॅल्यू तुमची चुकलेली आहे, तुम्ही योग्य त्या पद्धतीने सादर करा. हाय लेवल लँग्वेज इज इझी टू मेंटेन अँड इट कॅन बी इझिली मॉडिफाय. आपल्याला जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण इझिली हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये चेंजेस करू शकतो. हाय लेवल लँग्वेज मेक्स डेव्हलपमेंट फास्टर. म्हणजेच काय, प्रोसेसिंगची प्रक्रिया आहे ती खूप फास्ट पद्धतीने केली जाते. हाय लेवल लँग्वेज इज कम्पॅरेटिव्हली चिपर टू डेव्हलप करण्यासाठी याला खूप कमी वेळ लागतो आणि ह्याच्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचे डॉक्युमेंट काय करू शकतो? तयार करू शकतो. हाय लेवल लँग्वेज इज व्हेरी इझियर टू प्रिपेअर अ डॉक्युमेंट. सो बेसिक लँग्वेज ऑफ कॉम्प्युटर प्रोग्रामिंग व्हॉट. कॉम्प्युटरमध्ये बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजची सुरुवात कधी झाली? सो 1950 पासून कॉम्प्युटरमध्ये बेसिक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेसची सुरुवात झाली. 1950 साली पहिल्यांदा तयार केलेल्या लँग्वेजेस होत्या फॉर्ट्रॉन अँड लिप्स. 1960 साली सिम्युला, कोबोल, अल्गोल, PLI, PRG. 1970 साली तयार केल्या गेल्या लँग्वेज ऍडा, सी, पास्कल, प्रोलॉग, स्मॉलटॉक. 1980च्या दशकात तयार केल्या गेल्या C++, ML, इफेल, व्हिज्युअल लँग्वेजेस. 1990च्या दशकात तयार केल्या गेल्या जावा, हायपरमीडिया लँग्वेज, व्हिज्युअल लँग्वेज, ऍडा. पण ही झाली त्याची हिस्ट्री,
राईट. पण 1990 नंतर पण बऱ्याच टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये डेव्हलप झालेल्या आहेत, जसं की काही वर्षांनी पायथॉन झालेले आहे, अँग्युलर JS झालेले आहे. त्याच्यानंतर आता सध्या करंटली मार्केटमध्ये ॲनाकोंडा पायथॉन प्रोग्रामिंग चालू आहे. अँग्युलर JS वरती काम केलं जातं. अँड्रॉइड आहे न्यू टेक्नॉलॉजी. तर ह्या बाकीच्या सगळ्या लँग्वेजेस 1990च्या दशकानंतर सुद्धा डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या लँग्वेजेस म्हणजेच काय भाषा वापरून आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स कॉम्प्युटरमध्ये तयार करू शकतो. सो बेसिक एन्व्हायरमेंट काय आहे आपल्या प्रोग्रामिंगचं, तर एडिटर. कॉम्प्युटरमध्ये एडिटर हा एक प्रकार असतो ज्याला आपण टेक्स्ट एडिटर म्हणतो, की त्या टेक्स्ट एडिटरमध्ये आपण काय करणार आहे, कॉम्प्युटरचा प्रोग्राम लिहिणार आहे. म्हणजे कॉम्प्युटरला जी भाषा समजते त्या भाषेत आपण आपली माहिती देणार आहे. तर ती माहिती आपल्याला कुठं द्यावी लागते, एडिटरमध्ये. त्याला टेक्स्ट एडिटर असं म्हटलं जातं. ती माहिती दिल्यानंतर त्याच्यावरती प्री प्रोसेसिंग केलं जातं, म्हणजे कंपायलेशन ही प्रोसेस केली जाते. प्री प्रोसेसिंग म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारे ऍडिशनल माहिती त्याच्याबरोबर जोडली जाते. त्याच्यानंतर ती कंपाईल केली जाते. कंपाईल म्हणजे काय, की आपण दिलेली भाषा कम्प्युटरच्या भाषेत काय केली जाते, कन्वर्ट केली जाते, ज्याला कंपायलेशन म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपला सोर्स कोड हा दुसऱ्या कोडमध्ये कन्वर्ट केला जातोय. आणि लिंकर म्हणजे काय, की ती जी काय भाषा आहे किंवा ती जी काही माहिती आहे ती हार्डवेअरला प्रोव्हाइड केली जाते थ्रू द लिंकर. लिंकर काय करतो, लिंक करायचं काम करतो. आपण दिलेला डाटा आणि तो हार्डवेअरवरती एक्झिक्यूट करायचं काम, ह्या दोघांमध्ये लिंकर असतो, की जो आपला डेटा, आपली माहिती तिथपर्यंत पोहोचवतो कम्प्युटरच्या कंपोनंट्स पर्यंत, हार्डवेअर कंपोनंट्स. तिथं गेल्यानंतर आपली माहितीवरती प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यानंतर जी माहिती आपल्याला आउटपुट म्हणून मिळते ती माहिती परत तो रिट्रीव्ह करतो आणि परत आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. सो बेसिक हे प्रोग्रामिंगचं एन्व्हायरमेंट आहे. एडिटरमध्ये आपण आपली माहिती देणं, त्याच्यानंतर जे काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन लागणार आहे ती परत कॉम्प्युटर स्वतः ऍड करतो. त्याच्यानंतर कंपायलेशन केलं जातं, त्याच्यामध्ये आपला कोड हा मशीन कोडमध्ये कन्वर्ट केला जातो आणि तो लिंकर थ्रू काय केला जातो, कॉम्प्युटरच्या हार्डवेअर पर्यंत पोहोचवला जातो, जेणेकरून मशीन लँग्वेजमध्ये तो एक्झिक्यूट केला जाईल. सो बेसिकली programming languages may be classified into based of the design characteristics and they have followed it into 5 classification. Basically computer programming हे 5 बेसिक प्रकारात विभागले गेले आहेत. First is procedural language. It also called the imperative languages. These languages represent the procedural programming paradigm. For example, here include the languages like C, Pascal, COBOL, Fortran, PRG 400, Algol, PLI, FOXPRO, मोस्ट ऑफ द ट्रॅडिशनल. प्रोसिजरल म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये एका लाईन पासून सुरुवात केली की शेवटच्या लाईन पर्यंत सेम आहे त्या लाईननी काय करत जायचं, आपल्याला माहिती द्यायचं काम करायचं आहे प्रोसिजरल लँग्वेजमध्ये. ह्या प्रोसिजरमध्ये कुठलीही प्रोसिजर स्किप केली जात नाही. एका स्टेटमेंट नंतर एका स्टेटमेंट नंतर तर स्टेटमेंट वाईज ह्याच्यामध्ये काय केली जाते, माहिती प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस रिप्रेझेंट्स द ऑब्जेक्ट ओरिएंटेड paradigm. It includes the example like Smalltalk, Simula, C++, Ruby, Scalable Application Language, IFL, etc. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस मध्ये काय केलं जातं, तर ऑब्जेक्ट हा सेंटर केंद्रबिंदू मानला जातो आणि त्याला कन्सिडर करून वेगवेगळे स्टेटमेंट्स तयार केले जातात. मग ते स्टेटमेंट्स प्रोसेस करण्यासाठी एक्झिक्यूट करताना एकतर खालून वर एक्झिक्यूट केले जातात किंवा वरून खाली. दॅट इज नथिंग बट टॉप टू बॉटम ऑर बॉटम टू टॉप. म्हणजे प्रक्रिया जी आहे ती दोन्ही प्रोसेसने आपण करू शकतो, टॉप टू बॉटम अँड बॉटम टू टॉप. पण प्रोसिजरल मध्ये नाही. प्रोसिजरल मध्ये आपल्याला फक्त एक्झिक्यूट करताना काय होते, तर टॉप टू बॉटमच करायला लागतं, रिव्हर्स होत नाही बॉटम टू टॉप. त्यानंतर तिसरा प्रकार आहे रूल बेस्ड लँग्वेजेस. These languages are widely used in AI applications. Examples include Lisp, Celox, ML, Haskell, Scheme, etc. रूल बेस्ड म्हणजे काय, तर प्रत्येक लँग्वेजेसची व्होकॅब्युलरी अँड रूल्स असतात. तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप्लिकेशनसाठी आपल्याला रूल बेस्ड लँग्वेजेस यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग, Celox, Lisp, Haskell, Schemes ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण वापरू शकतो, की त्याचं स्ट्रक्चर पॅटर्न ठरलेलं आहे, आपण चेंज नाही करू शकत. तर त्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्या पॅटर्नमध्ये आपल्याला कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज काय करायला लागते, लिहायला लागते.
त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे हायब्रिड लँग्वेजेस. These languages represent procedural as well as O programming. Examples include C++, Object Pascal, Python, Object COBOL, ADA. हायब्रिड मध्ये काय होतं तर हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे प्रोसिजरल ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. म्हणजेच काय प्रोसिजरल म्हणजे काय की एक्झिक्युशन फक्त टॉप टू बॉटम होतं आणि ज्या आपण स्टेप्स लिहिलेत पहिली स्टेप दुसरी स्टेप तिसरी स्टेप त्या स्टेप वाईजच एक्झिक्युशन होतं. पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय होतं की ऑब्जेक्ट हा केंद्रबिंदू मानला जातो. ऑब्जेक्ट म्हणजे काय तुम्ही रिअल लाईफ मधलं कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता. आता कार गाडी आहे गाडी हे तुमचा ऑब्जेक्ट आहे तर तो केंद्रबिंदू मानला जातो आणि त्या केंद्रबिंदूला कन्सिडर करून गाडीबद्दल जे काय तुम्ही इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरला पाठवली तर तो केंद्रबिंदू मानून त्याची इन्फॉर्मेशन पाठवल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवरती परत कॉम्प्युटर करून प्रोव्हाइड केली जाते. मग ही माहिती देत असताना एकतर तो गाडीच्या इंजिन पासून पण सुरू करेल किंवा गाडीच्या डिग्गीपासून पण सुरू करेल. राईट, दॅट इज नथिंग बट टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप. पण प्रोसिजरमध्ये तसं नाही. प्रोसिजरमध्ये गाडी हा केंद्रबिंदू मानला जात नाही तर गाडी म्हणजे काय गाडीचं इंजिन काय कलर काय इथून सुरुवात केली जाते आणि गाडीच्या इंजिन पासूनच त्याचं एक्झिक्युशन स्टार्टेड होते. म्हणजे माहिती द्यायचं त्याच्या डिग्गीपासून होत नाही. तर हायब्रिडमध्ये हे दोन्ही कंबाईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस येतात C++, ऑब्जेक्ट पास्कल, पायथॉन, ऑब्जेक्ट कोबल, ॲडा. त्याच्यानंतर तिसरा आहे डिक्लेरेटिव्ह लँग्वेज. याच्यामध्ये हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजेस यूज केल्या जातात. इट इज नथिंग बट लँग्वेजेस आर मोर सोफिस्टिकेटेड than other types of programming language. Example of these include HTML, hypertext markup language, virtual reality markup language and extensible markup language. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये मार्कअप लँग्वेज असतात. मार्कअप म्हणजे काय की स्क्रिप्टिंग. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स यूज केले जातात भाषेबरोबर आणि ते सिम्बॉल्स आणि ती भाषा म्हणजेच मुळाक्षरे वापरून लँग्वेजेस तयार केले जातात. आणि ही लँग्वेजेस बेसिकली कशासाठी वापरतात तर इंटरनेटचे पेजेस तयार करण्यासाठी. आपल्या सगळ्यांना इंटरनेट म्हणजे काय माहिती आहे. आपण एखादं गुगल असं टाईप केलं तर आपल्यासमोर भरपूर काही लिहिलेलं असलेलं पेज ओपन होतं. राईट, तर ते इंटरनेटचे जे काही पेजेस तयार होतात आपण इंटरनेट ज्यावेळी वापरतो आपल्यासमोर स्क्रीनवरती ज्यावेळी वेगवेगळे पेजेस ओपन होतात आपण हल्ली मोबाईलवरती इंटरनेट वापरतो कॉम्प्युटरवरती वापरतो तर ते इंटरनेटचे पेजेस तयार करण्यासाठी ह्या बेसिकली मार्कअप लँग्वेजेस यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत. जावा स्क्रिप्ट आहे, PHP आहे, HTML आहे, XML आहे. तर ह्या सगळ्या लँग्वेज वापरून आपण काय करू शकतो आपण इंटरनेटसाठी लागणारे पेजेस तयार करू शकतो. तर ह्या बेसिक 5 प्रकार आहेत. ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कॉम्प्युटरच्या भाषा शिकू शकतो आणि त्या शिकल्यानंतर आपल्याला कुठलंही सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीनं विकसित करता येऊ शकतं किंवा तयार करता येऊ शकतं. थँक्यू.